जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हीची आता। हनुमंतांची कुळवल्ली राम मंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली। रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे। वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली। तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली। झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण। प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन। आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगं काञ्चनं। वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं। वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं। पश्चाद् रावण कुंभकर्ण हननं, एतद्धि रामायणं। जय जय रघुवीर समर्थ। आज शनैश्चर जयंती असल्यामुळे त्यांचा श्लोक म्हणणं आपली जबाबदारी आहे। ओम नीलांजन समाभासं, रविपुत्रं यमाग्रजं। छाया मार्तंड संभूतं, तं नमामि शनैश्चरं। नीलांजन समाभासं, रविपुत्रं यमाग्रजं। छाया मार्तंड संभूतं, तं नमामि शनैश्चरं। नीलांजन समाभासं, रविपुत्रं यमाग्रजं। छाया मार्तंड संभूतं, तं नमामि शनैश्चरं। पण या शनीची सुद्धा शनिबाधा आपल्याला होणार नाही, कारण अनेन प्रियताम देवो भगवान जानकीपतिः। श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। ओम नमः शिवाय। रत्नैः कल्पितमासनं हिमजलैर्स्नानं च दिव्याम्बरं। नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं। जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा। दीपं देवदयानिधे पशुपतेरुत्कल्पितं गृह्यतां। सौवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसम्। भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं, रम्भाफलं पानकं। शाकानामयुतं जलं रुचिकरं, कर्पूरखण्डोज्ज्वलं। ताम्बूलं मनसा मया विरचितं, भक्त्या प्रभो स्वीकुरु। छत्रं चामरयोर्यजं व्यजनकं चादर्शकं निर्मलं। वीणाभेरीमृदङ्गकाहलकला, गीतं च नृत्यं तथा। साष्टांगं प्रणतिस्तुतिर्बहुविधा, हे तत्समस्तं मया। संकल्पेन समर्पितं तव विभो, पूजां गृहाणः परो। आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा, प्राणात् शरीरं गृहम्। पूजा ते विषयोपभोगरचना, निद्रा समाधिस्थितिः। सञ्चारः पदयो प्रदक्षिणविधिस्तोत्राणि सर्वा गिरौ। यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं, शम्भो तवाराधरं। करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा, श्रवणनवनजं वा मानसं वापराधं। विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व। जय जय करुणाब्दे श्रीमहादेव शम्भो। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं, सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति। जय जय रघुवीर समर्थ। अशा प्रकाराने गोंदवलेकर महाराजांचं आपल्या आजच्या वचनांनी सुरुवात करते। भगवंताचे स्मरण हीच सद्बुद्धी, भगवंताचे स्मरण हीच सद्बुद्धी, हे आजचं वचन आहे गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनातलं। त्या प्रवचनाच्या वाक्यांनी, महावाक्यांनी आपण आपल्या निरूपणाला सुरुवात करू। 7 वाक्य आपले जे श्रीराम मंत्र चालू आहे त्यातले फक्त 5 मागचे श्लोक घेणार आणि मग पुढे जाणार।
पुढे पुढे पूर्ण जे 49 श्लोक आपल्याला करायचे आहेत, तर शेवटचे फक्त 5 आपण याच्यासाठी उजळणीसाठी घेऊ. नको शास्त्र अभ्यास व्युत्पत्ती मोठी, न जडे गर्वताठा अभिमान पोटी, कसा कोणता नेणे आज पारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. नको कंठ शोषू बहुवेद पाठी, नको तू पडू साधनाचे कपाटी, घडे कर्म खोटे बहु तो दगारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. तुला ही तनु मानवी प्राप्त झाली, बहु जन्म पुण्ये फळा लागी आली, तिला तू कसा गोविसी विषयी रे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. जनी ही तनु राक्षसी पुष्ट काही, तरी भोगतो रोग येईल देही, विपत्ती पुढे ते नये बोलतारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. खुळे हस्तपादादी हे भग्न होती, दिठी मंद होवो निया कर्ण जाती, तनु कंप सर्वांगी होती कळारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. कफे कंठ हा रुद्ध होईल जेव्हा, अकस्मात तो प्राणी जाईल तेव्हा, तुला कोण तेथे सगळे सोय रे रे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. तुझे बाल्य तारुण्य गेले निघोनी, कळे ना कसे लोक जाती मरोनी, करीसी मुलांची स्वहस्ते क्रिया रे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. जय जय रघुवीर समर्थ. अतिशय स्वच्छ शब्दामध्ये आणि मराठीमध्ये असलेले हे श्लोक समजायला अवघड नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजायला अवघड नाही, आणि हे आपण त्याच्यावरती निरूपण, चर्चा, मनन, चिंतन आणि निजध्यासन जर केलं तर शब्द कळायला सुद्धा लागतात. जसे शब्द मी म्हटलं पहिल्यांदा आपण जेव्हा भाषा शिकतो आणि भाषा शिकल्यानंतर भाषा वाचता येते, कोणतीही पाटी आपण वाचतो. रस्त्याने जेव्हा जात असतो, लहान मुलाला अ आ इ जेव्हा शिकवतं, इतकी त्याला उत्सुकता असते, इतकी जास्त उत्सुकता असते की आज जो शब्द शिकला तो शब्द दिसल्याबरोबर तो वाचायला लागतो. ही मूळ आवड आहे आपली. आणि एकदा तो शब्द दिसला, वाचला की मग त्याचा अर्थ समजो न समजो तो सारखा तो शब्द म्हणत असतो. तसं आपलं होतं, कारण आपल्याला भाषा येत नाही अशातला भाग नाही, आपली मराठी चांगली नाही अशातला भाग नाही. फक्त सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय त्याचा प्रबोध होत नाही, हा महत्त्वाचा आहे. म्हणून गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः असं म्हणून त्यांनाच शरण जाऊन त्यांना सांगायचं, हे वाचलंय मी, हे सगळं मला समजतंय, मला शब्द ओळखीचे आहेत आणि तुम्ही काय सांगता हे सुद्धा कळतं सुद्धा आहे, पण कळून होणार नाही. आता त्यांनी सांगितलं निजध्यासनापर्यंत सुद्धा होणार नाही, आपल्याला त्याप्रमाणे आता वागता आलं पाहिजे. अशा पद्धतीची आशा आता आपण स्वतः मनात आणली पाहिजे, आणि तो शिष्योत्तम आहे. दासबोधामध्ये शिष्याबद्दल जे समर्थांनी सांगितलंय की गुरु उत्तमच आहे, गुरूंचा प्रश्नच नाही. आता गुरु एकदा आपल्या मनामध्ये पक्के झाले, ज्या अर्थी आपण गुरुर् ब्रह्मा समजून उमजून म्हटलं आणि गुरूंच्या समोर आपण नतमस्तक झालो, आपण नतमस्तक झाल्याबरोबर गुरूंना तेच हवंय, आणि गुरूंनी आपल्या शिरावरती हात ठेवलाय. जसं आपलं मस्तक त्यांच्या पायावर आपण ठेवलं, त्यांचा हात आपल्या मस्तकावर आला आणि आपण कृतकृत्य झालो. आजच माझ्यावरती समर्थांची किंवा सद्गुरूंची कृपा झाली हे मानायला कोणत्याही भक्ताला काही पंचांग पाहायची गरज नाही, कोणत्याही ग्रहांची पीडा होणार नाही, ज्या अर्थी सद्गुरूंची कृपा आपल्यावरती झाली. आता एवढं सगळं मनाने पक्क झाल्यावरती मग हे श्लोक जर आपण दुसऱ्या पद्धतीने बघायला लागलो की श्लोक समजत नव्हते, श्लोक वाचले नव्हते, आपण मनन चिंतन मनाच्या श्लोकाचं सुद्धा केलंय, दासबोधाचं पारायण केलंय, ज्ञानेश्वरी वाचतायत, लिहून काढतायत, हे सगळं करत असताना ज्ञानेश्वरांनीच म्हटलंय की एक तरी ओवी अनुभवावी, बोले तैसा चाले त्याचीच वंदावी पावले, इतरांची नाही. त्यामुळे जो आचरणात आणेल आणि त्याच्या पूर्ण शरीरामध्ये आणि मनामध्ये आणि सगळा जर बदल झाला तर ती एक ओवी सुद्धा आपल्याला आनंद देऊन जाऊ शकते. ह्या एका वाक्यावर आणि गोंदावलेकर महाराजांच्या शब्दांवर भगवंताचे स्मरण ही सद्बुद्धी असं ठेवून आपण पूर्ण विश्वास त्यांच्यावरती ठेवलाय, आणि शब्दांचा अर्थ आपल्याला न कळणे इतके आपले छोटे नाही. आपला वेळ जातोय त्या ठिकाणी अतिशय उत्तम, हीच तर सगळ्यात मोठी संधी आहे. कोणाला कळत नाही अशातला काही भाग नाही. आता बघा 8व्या श्लोकाकडे सुरुवात जाते, 7 श्लोकापर्यंत मरणापर्यंत समर्थ आले की मरण सुद्धा असं येते, स्वतःचंही होत आहे कळत नाही, इतरांचं मरण, अरे आपल्या मुलांचं लेकरांचं कधी कधी क्रिया करायची वेळ येते व्यक्तींवर. या पूर्ण संसारातली
काय काय दुःख आहे हे काही वेगळं सांगायला नको आपल्याला. कोणती वेळ कशी येईल, जे ठरवलं ते घडत नाही. मग असं आधी घडलं नव्हतं का? असं घडलं होतं, मग त्या रामाला आपण पूजत पण होतो. असंच घडलं होतं अगदी, की उद्या तुम्हाला राज्याभिषेक होणार आणि रात्री त्यांचा राज्याभिषेक तर काढलाच काढला, वनात पाठवलाय. मग ही परिस्थिती प्रत्येक जीवाच्या बाबतीत होत असते. मग हा अनुभव आपण रामायणात घेतलेला आहे, आपण त्यांना ऐकलेलं आहे, पण आपल्यामध्ये तो फरक होत नाही. दुःख आल्याबरोबर इतकं मोठं संकट वाटतं आणि मग हे वेगवेगळ्या प्रकारचे दुःख आपण उगाळत बसतो. समर्थ म्हणतात, दुःख उगाळण्याला किंमत नाही. जो दुःखावर पाय ठेवून उभा राहील तोच जीवन कला शिकला, असं मी मानतो. त्या ठिकाणी विवेक आणि वैराग्य, विवेकाची कास आपण धरायची, असं समर्थांनी मरणासारख्या गोष्टीवर म्हटलंय. आता मरणापेक्षा दुःख काय असेल? स्वतःचं आणि इतरांचं. संपलंय ना जीवन, जे काही करायचं ते करू शकणार नाही. मग याची जाणीव केव्हा होते? एक क्षण स्मशानामध्ये होते, थोडी काळ, त्याला स्मशान वैराग्य आपण म्हणतो. तिथून जाऊन आल्याबरोबर ताबडतोब आपण जेवणखाण करायला सुरुवात करतो. मनामध्ये तरीही फरक पडत नाही. हे मनामध्ये, वृत्तीमध्ये बदल होणे, हे सगळ्या सद्ग्रंथांचं सार आहे. आणि ती जर झाली वृत्तीमध्ये बदल तर ती सद्गुरूंची कृपा आहे, अन्यथा कृपा नाही. जोपर्यंत आपण तीच गोष्ट उगाळत राहू तोपर्यंत ती कृपा नाही. त्यामुळे श्लोकांचा अर्थ आता कळला, आणि श्लोकांचा अर्थ कळल्यानंतर डोळे खाडकन उघडायला पाहिजे. डोळे खाडकन उघडून विचार अगदी उलटे फिरवले गेले पाहिजे आपल्या मतीने, तरच आपल्याला त्या अमृतकणांचा अनुभव घेता येईल आणि समर्थ कृपा झाली असं अगदी ठासून सांगता येईल. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा. आमच्या मस्तकावरती देव आहे, आमचं मस्तक सद्गुरूंच्या पायाशी आहे, हे आम्हाला आता निश्चित माहिती झालंय. म्हणून देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा. अगदी हलकल्लोळ करत, वाईटच लोकांनी हलकल्लोळ करावा असं नाही. जे सद्गुणी आहेत, ज्यांच्यावरती सद्गुरूंची कृपा झाली, त्यांनी सुद्धा हलकल्लोळ करत आपलं जीवन जगायचं आहे. आणि उलट नाराज होणे तर राहिलं बाजूला. आता आपल्यावरती नाराजीचा तर प्रश्नच उद्भवत नाही, उदासीनतेची छाया नाही. आता आपल्यावरती सद्गुरूंचं छत्र आहे. त्यामुळे अवघा हलकल्लोळ करावा. अगदी डोक्यावर कलश घेऊन ज्या बाया आधी नाचत होत्या, प्रत्येक भागवत आहे म्हटलं, कोणतं रामायण आहे म्हटलं, की स्त्रियांना आणायचं आणि डोक्यावरती कलश द्यायचा. याचं काय कारण होतं? ते करायला लावत होते. का करायला लावत होते हे कळत नव्हतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण अनुभवली आहे, की कलश का आणायचा, ते ओवाळायचं का, हे सगळं माहिती आहे. आता आपणच आपल्या डोक्यावर कलश घ्यायचा, आपणच आपल्या डोक्यावर सद्गुणांचा कलश घ्यायचा, जो सद्गुरूंच्या आधाराने घेतलेला आहे. आणि तो घेऊन सगळं कळलंय आता जीवन, आम्हाला जीवन कळलंय बरं. अजून परमार्थमधलं काही कळलेलं नाही, कारण परमार्थाची गोडी चाखायसाठी ती अवस्था यायला लागते. पण आम्हाला संसार तर कळला, ही पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आम्हाला जर संसार कळू लागला थोडा थोडा, की या संसारात किती रस घ्यायला पाहिजे, किती वेळ घालवायला पाहिजे, एवढं जर कळलं तर समर्थ कृपा झाली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे मरणापर्यंत समर्थ 7व्या श्लोकामध्ये आलेले आहेत. आणि त्यांनी 7व्या श्लोकामध्ये त्यांनी शेवटचं म्हणलंय, तुझे बाल्य तारुण्य गेले निघोनी. गेलाय बाबा, कळे ना कसे लोक जाती मरोनी. त्यानंतर करीसी मुलांची स्वहस्ते क्रिया रे, हरे राम हा मंत्र सोपा जपा रे, जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे मरणावर थांबले त्या ठिकाणी. आणि सांगत असताना, समजावून सांगत असताना असं घडलंय की नाही असा त्यांचा भाव आहे. म्हणण्याचा उद्देश हा आहे की घडलंय ना असं, घरामध्ये तुमच्या असं घडलंय की नाही ते समजवतायत. फक्त जे घडलंय ते दाखवतायत. जे घडलं तरी सुद्धा डोळे उघडत नाही, मग तो भक्त कसा? घडलेलं समजावून सांगितलं सद्गुरूंनी, तरी माझे डोळे जर मिटलेले असतील तर लहान मुलामध्ये आणि माझ्यामध्ये फरक काय, असा प्रत्येक व्यक्तीने विचार करायला पाहिजे. आता आजचा जो श्लोक सुरू होतोय तो आता मरणाच्या वर आपली अवस्था आपण विचार करायचा, की मरण हे सुद्धा समजावून सांगितलंय, स्वतःचं, इतरांचं, देहाबद्दल. आपण देहाचं निरूपणाबद्दल आपण वेगळा, पंचमहाभूतांपासून कसा देह बनलाय, जो देह म्हणजे मी नाही, यावरती आपलं निरूपण झालंय. तरीही आपले डोळे उघडत नसतात. हे सगळे सांगून सुद्धा चर्चा होऊन आता म्हणतात, दुराशा नको रे परस्त्री धनाची. आता हे जर कळायचं असेल, तुम्हाला जर हा अनुभव घ्यायचा असेल, चांगला अनुभव घ्यायचा असेल, अमृताचा कुंभ जर तुम्हाला पाहायचा असेल, चाखायची असेल गोडी त्याची, तर फक्त अमृत मंथनाचीच गरज नाही, आपल्या जीवनामध्ये सुद्धा मंथन करायचं आहे. समर्थ म्हणतात, दुराशा नको रे परस्त्री धनाची. दुसऱ्यांचं काही नको मला, उलट परोपकारच माझा मूळ स्वभाव आहे ना. आमचा मूळ स्वभाव काय आहे? परोपकार करणे, इतरांना मदत करणे हा माझा मूळ स्वभाव आहे, जो प्रत्येक जीव विसरतो.
आणि प्रत्येक गोष्ट घेण्याकडे त्याची कल असते. बरं घेतो तर घेतो, कामापुरतं घेत नाही, पोटापुरतं घेत नाही. आता राजकारण काय बघतोच आहे आपण सगळीकडे. पोटापुरतं घेतलं असतं तर कशाची अवस्था, दैनावस्था झाली असती समाजाची. आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक लोकांना हवं आहे. मग ते म्हणतात दुराशा नको. ही जी दुराशा आहे ना, ही आशाला दुराशामध्ये रूपांतरित केलेली ही जी दुराशा आहे ती नको. दुसऱ्याच्या स्त्रीकडे बघायचं नाही, दुसऱ्याच्या धनाची लालसा करायची नाही. दुसऱ्याचं धन आहे, माझं जेवढं धन आहे तेवढं मला मिळतंय आणि त्याच्यामध्ये जर समाधानी राहत असेल असं राहायला पाहिजे. म्हणजे मरणापर्यंत समर्थ आल्यानंतर त्यांनी सांगितलं आपल्याजवळ जे आहे त्यात समाधान मानण्याची कला शिकावी. आपण खर्च करून आता 250 रुपयाची कॉफी जरी एखाद्या व्यक्ती पित असेल, पण कॉफी ती कॉफीच आहे, पोट ते पोटच आहे, पचन ते पचनच आहे. मग 250 रुपये काय आणि 5 रुपये काय, ह्याचा संबंध कळायला नको अजूनही. परस्त्री आणि परधन, धन ओरबाडून नाही काढायचंय. उलट मी तर म्हणते ओरबाडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपल्याजवळ जे आहे ते देण्याची जर वृत्ती असेल तर ओरबाडण्याकडे कल जात नाही. समर्थांची वृत्ती जर ऐकत गेलो, समर्थांच्या गोष्टी जर ऐकत गेलो तर आपण आपल्यात तयार होतोय. आपल्याला द्यायचं आहे, आपल्याला घ्यायचं नाही. तर परस्त्री आणि परधनाचा तर प्रश्नच उद्भवत नाही. परस्त्री आणि परधनाचा प्रश्न या ठिकाणी उद्भवत नाही. नको तू करू नीच सेवा जनाची. आता नको तू करू नीच सेवा जनाची. नीच सेवा कशी करतो आपण? नीच सेवा करणे म्हणजे काय? याचा अर्थ मी माझं आयुष्य पैसा कमवण्यात खर्ची घातलं, माझं स्वतःचं देण्याचं कार्य आहे. शिक्षक असेल तर शिकवायला पाहिजे. जे काही काम, व्यापारी असेल तर व्यापाऱ्यांनी थोडाच नफा घेतला पाहिजे, नफा घेऊ नये असं नाही. पण असं करण्यासाठी जी ओढाताण अट्टहास करतो व्यक्ती, त्यामुळे कधी कधी चुकीचे निर्णय घ्यावे लागतात आणि नीचांचे सल्ले सुद्धा ऐकावे लागतात. आता आपण समाजामध्ये बघतोय, राजकारणामध्ये नीचतम पातळी गाठल्या जाते या एका पैशापायी. हे आर्थिक व्यवहार जे होतात ते नीचतम पातळी, नीचांची सेवा, ते खालचे आपल्याला ऐकून घ्यावं लागतं त्यांचं. कारण चुकलंय माझं, आपलं चुकलंय, मग नीचांनी जरी आपल्याला नीच म्हटलं ऐकून घ्यावं लागतं. ही नीच सेवा नाही तर काय. प्रत्यक्षात आपण नीच नाही, आपण अतिशय उच्च दर्जाचे आहोत. आपल्याला भगवंताचं सगळं ऐश्वर्य प्राप्त झालेलं असताना आपण अशा प्रकारची संपत्ती आणि असं परस्त्रीकडे बघून स्वतःचं चारित्र्य हनन करणे म्हणजे नीच सेवाच नाही का? मग त्यांनी जर आपल्याला काही बोललं तर आपल्याला ऐकून घेणं भाग आहे, कारण चूक झालेली आहे. जो ताठ मानेने जगतो ते गुरुचं बोट, मला ही संकल्पना तर फार आवडते. गुरुचं बोट जेव्हा दाखवतो चूप बस म्हणतो किंवा उभं राहतो, मला जे येत आहे, मला काहीतरी येत आहे म्हणायसाठी मानही ताठ पाहिजे आणि बोटही उंच पाहिजे. जेणेकरून मी उंच बोटाने म्हणू शकेल, ताठ मानेने म्हणू शकेल मी हे केलेलं नाही. जर मी केलेलं असेल तर मान आपोआप खाली जाते. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. माझं जर काही चुकलं तर माझी मान खाली जाते. जे खालचे लोक आहेत, जे नीच आहेत, ज्यांनी चुका केल्या आहेत, त्यांच्या सुद्धा खाली मान घालून मला उभं राहावं लागतंय. यापेक्षा काय वाईट अवस्था असू शकते जीवनाची? आणि असे जे तत्ववादी लोक होते जुने, आपले आई वडील आठवा, आपले वडील, आपले आजोबा आठवा, कसे तत्ववादी लोक होते ते. त्या तत्ववादी लोकांना मॉडेल पण वाकणार नाही अशी त्यांची जी संकल्पना होती, त्या संकल्पनेमध्ये आजची पिढी बसते का? सगळीकडे गोंधळ आहे, कुठेही स्वतःचं अस्तित्व नाही. मग समर्थांनी जे त्या काळी लिहून ठेवलंय ते खोटं आहे का? नको तू करू नीच सेवा जनाची. जनाची नीच सेवा करू नको. या ठिकाणी तर आपण उत्तर द्यायला पाहिजे, जनाची सेवा कशी करायची? देऊन. परोपकार, झाडं जशी परोपकार करतात, नद्या जशा परोपकार करतात, तसं आपलं देण्याचं कार्य हे लक्षात ठेवायचं आहे. घेण्याकडे जी वृत्ती आहे ती थांबवायची आहे. मग हे नुसतं वाचायचे श्लोक असूच शकत नाही. त्यामुळे नुसती बडबड 1 तासाची करायची आणि नुसते वाचायचे आणि त्याचं पारायण करायचं, याला किंमतच नाही आहे काही. अगदी शून्य किंमत आहे. अनुभवाच्या शिवाय, स्वतःमध्ये जीवनात बदल केल्याशिवाय या सगळ्या गोष्टी शून्य आहे. त्यामुळे लहान मूल जसं आपली पाटी वाचतं आणि नुसते शब्द बडबड करतं, अगदी मोठे मोठे शब्द वापरतं, पिरॅमिड काय आणि ओएसिस काय असे शब्द वाचतं ते, कारण की त्याची भाषेची ओळख झालेली असते. पण प्रत्यक्षात त्याला ओएसिस म्हणजे काय आणि पिरॅमिड म्हणजे काय माहीत नसतं. तसं आपण वाचतो, दुराशा नको रे परस्त्री धनाची, नको तू करू नीच सेवा जनाची. असं वाचल्यानंतर आपल्यामध्ये काय बदल होणार आहे? औषध दिलंय डॉक्टरांनी आणि डॉक्टरांनी औषध दिलंय म्हटल्याबरोबर नुसतं कपाटात ठेवून होणार नाही आहे. ते औषध आपल्याला घ्यायला पाहिजे, त्याच्यासोबत पथ्य पाळायला पाहिजे, आपोआप आपल्याला बरं वाटणार आहे. ह्या सगळ्या अनुभवाच्या गोष्टी चालल्या आहेत. आता कलियुगामध्ये तर अनुभवाच्या शिवाय कोणी बोलायलाच नको. अनुभव येणार असेल तर त्या ठिकाणी 1 तास आपला जो आयुष्यातला वेळ आहे तो वाया घालवायचा
नामस्मरणामध्ये जास्तीत जास्त वेळ वाया घालवायचा, जिथे माझा फायदा होणार आहे, जिथे माझ्यामध्ये बदल होणार आहे तिथेच आणि तिथेच फक्त वेळ वाया घालवायचा, अन्य कुठेही वेळ घालवायचा नाही, हे तरी या जीवानी ठरवायला पाहिजे. नंतर तिसरं, पराधीन कैसा भला दिससी रे. आता तर समर्थांना स्पष्ट दिसायला लागले, पराधीन आहे तू स्वाधीन, स्वतःच्या स्वाधीन नाही आहे. तुला स्वार्थ शिकवून पाठवला आहे, तुला स्वतः कसं जगायचं ते करून पाठवलं आहे. तू माझा अंश आहे, तू ऐश्वर्य संपन्न आहे, माझ्याजवळ जे जे आहे ते सगळं तुझ्याजवळ आहे, असं सगळं एवढं मोठं भांडवल घेऊन तुला जन्माला घातलं आहे. आणि जन्माला घातल्यानंतर ते सगळं मूळ भांडवल विसरला, स्वतःसाठी काय वापरायचं ते समजलं नाही, इतरांना नुसता त्रास द्यायला सुरुवात केली. असं असल्यानंतर, हे केल्यानंतर तुला जीवनाचं सार्थक मिळणार नाही आणि तुला कधीही आनंद मिळू शकणार नाही, कारण ती किल्लीच माझ्याजवळ मी ठेवली आहे. तुला खरा कोण तुला स्वतःला समजल्याशिवाय तुला सत्याचा आनंद मिळणारच नाही आहे. हे माझी ग्वाही आहे, मी स्वतः सांगतो की या सगळ्या. म्हणून काय करायला पाहिजे? समर्थ म्हणतात, हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. बरं, खरंच हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. हरे राम म्हणत असताना आपण जसं आता म्हटलं की नुसतं वरवर करून फायदा नाही, नुसतं वाचायचं आणि पारायण करायचं अर्थ नाही. त्याचं होऊ शकतं, ते भाषेचं वैभव आहे. जे आपण आता मंत्र वाचतोय ते भाषेचं वैभव आहे, पण रामाचा हा जो शब्द आहे हा अनुभवाचा मंत्र आहे, यशाची गुरुकिल्ली आहे. म्हणजे नुसतं राम जरी म्हटलं तरीही तुझं जीवनाचं सार्थक होणार आहे. याचं कारण तो जो राम म्हटल्याबरोबर आपल्या जीवनामध्ये होणारं अंतरस्थ परिवर्तन. राम म्हटल्यावर आपण काहीही वाईट वागू शकत नाही, हे त्याच्या मागे आलेलं ब्रीद आहे. त्यामुळे आपण हरे राम, जसा वाल्याचा वाल्मिकी झाला, जसं वाल्याने मरा म्हटलं तरी सुद्धा त्याचा तो उद्धरला, नुसता उद्धरला नाही, तो रामरूप झाला. मग हे सगळं बी जसं आपण जमिनीमध्ये उलट टाको सरळ टाको ते उगवते सरळच, तसं आपण कोणत्याही प्रकाराने राम म्हटलं. रावणाचा सुद्धा उद्धार रामाने केला, एवढा त्याचा आयुष्यभर विरोध करून सुद्धा, मग त्याचं सुद्धा कल्याण झालंय, तर आपलं का होणार नाही? म्हणून बाकीचे हे जे वाङ्मय आहे, ही जी श्लोक आहेत, ही भाषा आहे, त्या भाषेच्या पेक्षा राम हा शब्द वेगळा आहे. म्हणून हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. बरं, म्हणतंय कोण? हे करा म्हणून म्हणतंय कोण? समर्थ म्हणतायत. समर्थ स्वतः समर्थ आहे, त्यांनी स्वतः हनुमंताला बघितलंय, हनुमंताचा अवतार आहेत. अशा लोकांनी सांगितलेलं सुद्धा जर पटत नसेल तर आपल्या जीवनाचा उपयोगच नाही. आता पुढे समर्थ जरा तीक्ष्ण भाषेमध्ये सुद्धा बोलायला लागले. आधी संसाराची किमया सांगितली, या संसारामध्ये तुला काय मिळालं ते सांगितलं. आता त्यांनी सांगितलं काय करू नको रे बाबा, तू हे केल्याने तुझं काय नुकसान होणार आहे ते सांगितलं. परस्त्री परधनाची अभिलाषा धरू नको, त्याकरता खालच्या स्तरावर जाऊन जे सेवा करतोय, स्त्री जसं सांगेल तसं वागतोय, स्त्रीनी कुटुंबाचं नुकसान केलं किंवा पुरुषांनी कुटुंबाचं नुकसान केलं तरी एकमेकांना समजून घेत अगदी आयुष्याचं वाटोळं करून टाकलं तर होणार नाही. जसा संसार नीट होणार नाही तसा या लोकांमध्ये रमून तुझा परमार्थ सुद्धा साधला जाणार नाही. काय चूक बोलले. आणि प्रत्यक्षात खरं सांगायचं म्हणजे मला आनंद किंवा आश्चर्य याचं वाटतं की स्वतः समर्थांनी संसार न करता विश्वाचा संसार केला, पण स्वतःचा संसार न करता संसारात काय सुख असतं हे सुद्धा त्यांनी एका पूर्ण समासामध्ये सांगितलंय. पूर्ण समासामध्ये संसार कसा पाहिजे असं सांगितलंय. मग ते शेवटी एवढंच म्हणतात, फक्त मला माहिती आहे, पण तुम्हाला तो मिळतोय का? कुणाला असा संसार मिळाला हे सांगा म्हणतात. म्हणजे प्रश्न असा आहे की सगळं माहिती आहे समर्थांना, पण कशात रमायचं आणि कशात रमायचं नाही. कुणाचा तरी व्हिडिओ चालू आहे, कशात रमायचं आणि कशात रमायचं नाही हा महत्त्वाचा निर्णय विवेकाने घ्यायचा आहे. आणि एकदा घेतल्यानंतर आपण हरे राम हा मंत्र सोपा जपा रे, जय जय रघुवीर समर्थ असं म्हणायचं आहे. आता या ठिकाणी त्यांनी म्हटलंय कांचनाचं ध्यान आणि परस्त्री चिंतन. कांचनाचं ध्यान आणि परस्त्री चिंतन जन्मासी कारण हेची दोन्ही. आपल्या जन्माला जे कारण आहे हे किती महत्त्वाचा मुद्दा आपल्याला कळतोय की आपण जे पुन्हा जन्माला येतोय त्याचं कारण म्हणजे कांचन, म्हणजे हे ऐहिक सुख, आर्थिक व्यवहार, आपले पैसा, लक्ष्मीच्या मागे जे लागतो. नुसती लक्ष्मी आणली तर ती टिकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलंय कांचनाचे ध्यान, परस्त्री चिंतन. आणि चारित्र्य संपन्न नसलेली व्यक्ती, चारित्र्य नसेल आणि ऐहिक गोष्टींच्या मागे जर व्यक्ती लागला तर त्यांना पुन्हा जन्माला यायचं आहे, आपापल्या कर्माप्रमाणे पुन्हा जन्माला यायचं आहे. आणि जन्माचा त्रास, जन्माचं दुःख, जन्मामध्ये सुख नाही. जन्मामध्ये जर सुख असेल तर फक्त सद्गुरूंच्या कृपेच्या शिवाय सुख नाही. हे आताही नाही कळलं. किती जन्म घ्यायचे,
मग हे पथ्य पाळणं खूप आवश्यक आहे. मग दुराशा नको रे परस्त्री धनाची, नको तू करू नीच सेवा जनाची, पराधीन कैसा भला दिससी रे, हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. असं म्हटलंय की पराधीन वाटतोय तो आम्हाला, स्वतःवर असा स्वयंसिद्ध असा व्यक्ती मला वाटत नाही, आणि यासाठी तुला परमेश्वरांनी निश्चितच जन्माला घातलं नाही. तू तुझ्या पापकर्माच्या हिशोबाप्रमाणे जन्माला आला, पण परमेश्वर वाट बघतोय की निदान या नरदेहात तरी तो माझ्याकडे वळेल. त्यासाठी हे समर्थ पुन्हा 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 तळमळून सांगतायत. आता विवेकशक्तीचा उपयोग करून आपल्या स्वतःच्या विवेकशक्तीचा, आता विवेकशक्ती इतरांपेक्षा आपल्याला हीच तर एक वेगळी दिली आहे. आपल्याला जो पैसा दिसतोय आपल्याजवळ आहे, आपल्याला जे बाकीचं सामर्थ्य घरदारं दिसतात असं वाटतं आपल्याजवळ हे वेगळं आहे. प्रत्यक्षामध्ये घरटं बांधतोच ना पक्षी, प्रत्यक्षामध्ये जेवतातच ना पक्षी. हे सगळं जर ते लोक करतात तर आपल्याजवळ वेगळं काय आहे? तर आपल्याजवळ आहे विवेकशक्ती. पण विवेकशक्तीचा उपयोगच जर केला नाही, जर विवेकशक्ती जागृत केली नाही, तर ज्ञान आणि वैराग्य हे मिळणार नाही, जे मोक्षाचं कारण आहे. मगाशी जन्माबद्दल मरणाबद्दल बोलले 7व्या याच्यामध्ये. मरण होत आहे, देहाचं मरण होत आहे, आता तरी जागृत हो. मग मोक्ष जर मिळवायचा असेल तर तो मोक्षाचं कारण म्हणजे तुझ्याजवळ असलेली विवेकाची शक्ती. त्यामुळे तुला एक ज्ञान मिळेल आणि त्या ज्ञानातून तुला वैराग्य प्राप्त होईल. एकदा का ज्ञान प्राप्त झालं, एकदा का सत्यापर्यंत व्यक्ती पोहोचला की मग वैराग्य आपोआप येतं. पान जसं झाडावरून गळून पडतं आपोआप, त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. जबरदस्तीने पान तोडायला गेलं तर त्यातून चीक निघतो, पण प्रत्यक्षात जर आपोआप गळत असेल पान तर त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही की मी झाडापासून विलग का होतोय. त्याला माहिती आहे हे जीवनाचं चक्र आहे, मला एकदा खाली जायचंच आहे. आणि तो आनंदाने अगदी गिरक्या घेत, त्याच्यावर तर कवी कविता सुद्धा करतात की गिरक्या गिरक्या घेत पान खाली पडतंय जमिनीवर, त्याला कोणताही त्रास नाही. तसं आपल्या जीवनाचं व्हावं. आनंदाने मोक्ष मिळेल याच जन्मी, आनंदाने सुखाने समाधानाने. हे कसं मिळेल? ते ज्ञान पाहिजे ना. त्या ज्ञान एकदा मिळालं, ते ज्ञान कसं मिळेल? ते ज्ञान मिळेल आपल्या विवेकशक्तीचा उपयोग करून. मग विवेकाची शक्ती जर आपण वापरली, जी आपण अगदी कुजवून ठेवली आहे बंद पेटीमध्ये. बंद पेटीमध्ये विवेक तर वापरतच नाही. दुःख आलं की रडायला लागतो, सुख आलं की अभिमान करतो. विवेक म्हणून नाहीच की सुखामध्ये मला सुख का मिळालं याचा विचार नाही, दुःखामध्ये मला दुःख का आलं याचा विचार नाही. नुसतं आपलं रडायचं आणि हसायचं, प्रत्यक्षामध्ये विवेकाचा उपयोग करायचा नाही. मग ती जी दाबून ठेवलेली विवेकाची शक्ती आहे ती हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. एकदा का हरे रामाचा हा मंत्र आपण अतिशय सोपा जो मंत्र आहे तो जपला तर मग आपल्याला ती विवेकाची शक्ती जागृत होते आणि कोणत्याही स्थितीत समतल राहण्याची आपल्याला स्वतःची इच्छा होते आणि स्वतःवर विश्वास वाटतो. ज्या ठिकाणी पराधीन कैसा भला दिससीच्या विरुद्ध होईल की किती स्वाधीन दिसतोय तो स्वतःच्या, असं समर्थांना अपेक्षित आहे. नरदेह हा श्रेष्ठ, नाना देहामध्ये वरिष्ठ, जयाचे निचुके अरिष्ट यमयातनेचे. आता या ठिकाणी एका ओवीचा आधार घेऊन सांगते की यमयातनेचं जर आपल्याला दुःख सारायचं असेल तर नरदेह हा सगळ्यात श्रेष्ठ देह आपल्याला मिळाला आहे. म्हणजे जे मिळालंय त्याचा उपयोग करा. आणि यमयातनेचं, यमयातना म्हणजे जन्म आणि मरण. जन्म आणि आजचा छान सोमवारचा दिवस आहे, आपली मानसपूजा झालेली आहे, त्यावेळी आपल्याला यमयातनेचं दुःख मिळण्याचा जर संदेश आपल्याला समर्थांकडून मिळत असेल तर त्या याच्यावर आपल्याला विश्वास ठेवायला काय हरकत आहे. सातारकर म्हणायचे, बाबा महाराज सातारकर, आपण किती चुकीच्या लोकांवर किती वेळा आणि किती अगदी गाढ विश्वास ठेवला, कुणी आपला तो विश्वास पूर्ण केला? बरं विचार करा. आणि विचार करा म्हणजेच विवेक, जो समर्थांना अतिशय आवडतो. नीती मर्यादेचं पालन केलं पाहिजे. समर्थ म्हणतात नीती आणि मर्यादा याच्या पालनाशिवाय नरदेहाला उपयोग नाही. सीतामाईंनी आपली मर्यादा ओलांडली, घराच्या बाहेर जाऊ नको सांगितलं, गेली आणि राक्षसांनी पळवलाय. हे सगळे आपल्याला ऐकल्यानंतर कळायला पाहिजे या सगळ्या गोष्टी की आपणच आपलं पाऊल बाहेर टाकलं. घराच्या बाहेर फक्त म्हणायचं नाही. कोणत्याही प्रकारची नीती मर्यादा जर आपण सोडली तर आपल्याला काय भोगावं लागेल? पुन्हा या जन्माला यावं लागेल. हेच तर सांगतात हे सगळे ग्रंथ. अपमानित जिणे जगणे, नीचता, नीचमध्ये. आता ह्या लोकांना जर समजा यांना पकडतायत, कैदेत जात आहेत आणि एवढे कारागृहात राहतात आहे, खूप म्हणजे नीतिमत्तेने राहत आहेत का? खूप त्यांचा मान आणि सन्मान वाढतोय का? सन्मान कुणाचा वाढतो? संतांचा वाढतो. सद्गुण ज्यांच्यामध्ये आहे त्यांचा वाढतो. जे विवेकाने जगतात त्यांचा वाढतो. इतरांचा सन्मान कितीही पैसा असला तरी शिल्लक राहत नाही. जे सत्य काय आहे? सत्य हेच आहे की अतिशय सोपा असा रामनामाचा मंत्र जो जपेल तो अंतर्बाह्य शुद्ध होईल, त्याची अंतःकरण शुद्धी होईल. अंतःकरण शुद्धी म्हणजे
मला आतूनच तरल भावना निर्माण झाल्या पाहिजे की भगवंत काय आहे, मी कोण आहे, मला काय करायचं आहे. असं कळण्यासाठी हरे राम हा, आणि कितीतरी वर्ष लागली तरी चालतील, मला जर वेळ लागत असेल त्या गोष्टी करायला चालतील, पण तो मार्ग मी सोडणार नाही, अशी आणच आता प्रत्येक भक्तांनी घेतली पाहिजे, असं समर्थांची अपेक्षा आहे. आता पुढचा श्लोक. या ठिकाणी दुराशा नको रे परस्त्री धनाची, अतिशय सोपा असा होता शब्द. खरंच आहे, कोणीही सांगेल, घरापासून दारापर्यंत सगळेजण सांगत असतात चांगलं वागा, नीतिनिमत्तेने वागा, तेच समर्थांनी सांगितलंय. पण सत्य पण त्यांनी सांगितलंय की विवेकाच्या आधाराने आपल्याला कशाचा आधार मिळतो. नंतर मध्ये डोलसी बोलसी साधू वृंदा, मध्ये डोलसी बोलसी साधू वृंदा. बरं, हा जो आहे ना मद, म्हणजे आपण जे 5 मत्सर, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, हे जे षड्रिपू आहेत, ते षड्रिपू भगवंतांनीच आपल्यामध्ये टाकलेले आहेत. म्हणजे नैसर्गिक आहेत, ते नैसर्गिक आहेत. ते नैसर्गिक असल्यामुळे ते वाईट कसे असतील, नैसर्गिक आहे. पण या ठिकाणी मध्ये डोलसी बोलसी साधू वृंदा, आता इथे मद आणि मत्सर हे जे आहेत ना, हे एकमेकांचे जुळे भाऊ आहेत. त्याचा अतिरेक जेव्हा होतो, नैसर्गिक हे षड्रिपू आहेत आपल्यामध्ये जे चांगले आहेत. त्याच्यासाठी कितीतरी उदाहरण मी पुढे देते की हे चांगले कसे आहेत. ज्या अर्थी भगवंतांनी दिले ते नक्की चांगलं असलं पाहिजे. पण या विकारांचा संग, कशाचा, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यांचा संग जो करतो, याच्यातला मी तर म्हणते एक जरी असला आपल्याजवळ, एक जरी, तर त्याला दुस्संग म्हणतात. त्याला वाईट संग म्हणायला पाहिजे, जे आपलेच सोबती आहेत. मित्र नाही आहेत हे, बाहेरचे आलेले नाही आहेत कोणी, की बाहेरचा तो वाईट मित्र तो माझा मित्र झाला म्हणून तो माझा दुस्संग झाला, नाही. आपल्याच मध्ये असलेले जे विकार आहेत ना, त्याला दुस्संग म्हटलंय. जय जय रघुवीर समर्थ. हे आपण मित्र समजतो फक्त, की हे बाहेरचे मित्र आणि मैत्रिणी आणि बाहेरचं वातावरण, ह्याला दुस्संग समजतो. प्रत्यक्षामध्ये तो दुस्संग आहेच, पण मुळात आमची स्वतः त्याकडे जाण्याची वृत्ती असेल तर तो दुस्संग आहे. आपल्यामध्येच हे क्रोध आहेत, मद. मग याच्यातला एक जरी गोष्ट आपल्याजवळ असली तर त्या मदानी माणूस मदांध होतो, मदोन्मत्त होतो. अगदी त्याला समजत नाही. त्याच्याजवळ श्रीमंती असली तो अतिशय गर्विष्ठ होतो, त्याच्याजवळ बुद्धी असली त्याला अभिमान अहंकार होतो. मग या सगळ्या गोष्टी त्याला विवेक संपतो. ज्या ठिकाणी समर्थांच्या भाषेत सांगायचं तर विवेक संपतो. मग विवेक संपल्यानंतर तो मनुष्य मध्ये डोलसी बोलसी साधू वृंदा, जे स्वतः चुकतो. वडिलांनी समजावून सांगायचा प्रयत्न केला, आईने समजावून सांगायचा प्रयत्न केला, समाजाने सांगायचा प्रयत्न केला की बाबा रे, तुला असं केलं तर तुला अटक होईल, किंवा काहीही वाईट कोणी त्याच्याशी बोलत नसेल, समाजाने सुद्धा समजवायचा प्रयत्न केला तरी काही फरक पडत नाही. कारण तो इतका मदांध आहे, इतका मदोन्मत्त आहे. हा एक गुण वाढलेला. त्या हत्तीच्या गंडस्थळामध्ये तो रस पाझरतो आणि तो कसा अगदी नाचतो, तसाच हा व्यक्ती नाचतो. आणि असं झाल्यानंतर साधूवृंदांना सुद्धा बोलतो. मग साधूवृंद तरी सुद्धा शांत असतात. ते सांगतात आज नाही उद्या ह्यामध्ये बदल घडेल, पण त्याच्यामध्ये तो बदल घडत नाही. तो आपणही वाईट वागतो आणि वाईट इतरांसाठी सुद्धा वागत असतो. असा अहंकार मध्ये डोलसी, डोलणे म्हणजे आनंदानी, अतिरेकांनी डोलतो, मदानी, सत्तेनी, पैशानी, बुद्धीनी, हे सगळं वाईट आहे. हा मद आहे. हा मद नावाचा, आता मद मुळात दिलाय. आता मोहाबद्दल उदाहरण. आता मोह वाईट आहे म्हटलंय, पण मोह जर भगवंतांनी आपल्यामध्ये टाकलाय तर हिरकणीचं उदाहरण बघा. हिरकणीला सापडलं, त्याची ज्या मुलाला जेव्हा दूध पाजायची वेळ झाली आणि प्रभूंनी दरवाजे बंद केले रायगडावरचे, रायगडावरचे स्वार्थ आणि मद, मोह दोन्ही म्हणू शकतो आपण. दरवाजे बंद केले, त्या माऊलीला तळमळ तळमळ झाली जीवाची. माझं लेकरू कसं असेल आता घरी, कसं जगेल, रात्री कसं झोपेल. तिने कसा रस्ता काढलाय त्या ठिकाणाहून, त्या टकमक टोकाहून, ते कोणतं टोक आहे रायगडावरून, तिथून खाली आली. ठेचकाळत ठेचकाळत संध्याकाळी 6ला निघालेली स्त्री घरी पोचली. आणि घरी पोचली हे राजांना कळलं. राजांना कळल्यावर 2 गोष्टी घडल्या. एक तर ही जाऊ शकते म्हणजे तो मार्ग आहे. ज्या अर्थी ही स्त्री जाऊ शकते त्या अर्थी तो मार्ग आहे, तो बंद करा आधी. तो आधी बंद करा. कारण जर स्त्री जाऊ शकते तर शत्रूही येऊ शकतो. हा पहिला अतिशय विवेकशील राजा. सगळीकडे त्यांचा विवेक चालायचा समर्थांचा, आपल्या शिवाजी महाराजांचा. त्यामुळे पहिल्यांदा त्यांनी तो मार्ग बंद केला. आणि दुसऱ्यांदा मातेचा सत्कार केलाय. तो मोहच आहे तिचा, तो स्वार्थच आहे तिचा. मग तो जो स्वार्थ, अडाणी अशिक्षित निरक्षर बाई, पण प्रेमापोटी तिने काय निर्णय घेतला, मोहाचा. मग तिचा सत्कार होतोय. मग तिचा सत्कार होतोय म्हणजे मोह वाईट का, स्वार्थ वाईट का.
ज्यावेळी जे कार्य करायचं आहे ते तन मन धनानी, ते कोणत्या पद्धतीने करतोय, विवेकाने केलंय. राजा मला शिक्षा करेल हा विचारही तिच्या मनात आला नाही. इतकी ध्येयवेडी ती आहे. असं ध्येयवेडी जर कोणी असेल आणि तो मोहाने ग्रासलेला असेल तर तिचा सत्कार होतो. हिरकणीचं उदाहरण आहे. किती गोड आहे तिची कविता. मग राजांनी सत्कार केला हे जर संसारात घडू शकतं, ह्या संसारामध्ये जर राजा आपल्याला कौतुक करू शकतो, तर परमार्थामध्ये सुद्धा हे मोह कुणाबद्दल, भगवंताबद्दल मोह, भगवंताचं मोहक हास्य पाहून मला आनंद झाला पाहिजे. आकर्षयती ती कृष्ण. मग आता मला मद कशाचं चढायला पाहिजे. मी आत्ताच म्हटलं की डोक्यावर घेऊन नाचायचं आहे. जर आमच्या मनामध्ये भगवंत आहेत, जर आमच्यावर सद्गुरूंची कृपा असेल तर डोक्यावर कलश घेऊन नाचायचं आहे. तो मद आहे आमचा. असू द्या मद असला तरी भगवंताला ते आवडणार आहे. तसाच सगळे काम आहे, क्रोध आहे, हे सगळे जे विचार आहेत ते सगळे विचार मला कुठे घालवायचे आहे, भगवंतासाठी घालवायचे आहे. असं जर म्हटलं ते वाईट असतील का. म्हणजे त्यांनी जे 6 नैसर्गिक गोष्टी दिल्या आहेत आपल्याला त्या वाईट नाहीत. त्याचा उपयोग आपण चुकीच्या ठिकाणी करतो आणि मग जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकतो. मदे डोलसी बोलसी साधू वृंदा, मदानी बोलतोय. कसेही तर तू जाणीसी बुद्धिमंदा. एवढा बुद्धिवान असेल, या जगामध्ये अतिशय बुद्धिमान असं कौशल्य त्यांनी निर्माण केलं असेल आणि तरी सुद्धा जर मोठ्यांना बोलत असेल, तो मदोन्मत्त झाला असेल तर त्याला बुद्धिमंद म्हटलंय समर्थाने. त्याच्याजवळ बुद्धी असून काहीही फायदा नाही. कारण जीवन कला त्याला माहिती नाही, जीवन काय त्याला माहिती नाही. मग त्याला बुद्धिमंदा. रिकामाचं तू गुंतसी वाहू गारे. मग तो रिकामा गुंतलाय. तो गुंतला कशामध्ये. आपल्याला काही वेगळं बोलायला नको. गुंतलो तर आपण संसारामध्ये आहे, संसाराच्या गोष्टीमध्ये गुंतलो आहे. पण तोच जर स्वभाव जसा संतांनी कुठे लावलाय, संतांनी भगवंताच्या ठिकाणी जर तो स्वभाव लावलाय तर आपल्याला माहिती आहे संत एकनाथ काय म्हणतात. संत एकनाथ म्हणतात हरी बोला येता, हरी बोला जाता. मग त्यांचा जो आहे स्वभाव, तो स्वभाव त्यांनी कुठे लावलाय. हरी बोला येता, हरी बोला जाता, हरी बोला उठता, हरी बोला बसता. हेच करायचं आहे फक्त. हरी बोला उठता, हरी बोला बसता, हरी बोला देता, हरी बोला घेता. आता हरी बोलून जर मी काही देत असेल तर चुकीचं देईन का. हरी बोलून जर मी काही घेत असेल तर मी चुकीचं घेईन का. त्याच्यामुळे हरे राम हा मंत्र सोपा जपा, जसं समर्थांनी सांगितलं तसंच एकनाथ सुद्धा म्हणतायत. मग हे सगळे संत एकच म्हणतात हरी बोला भांडता. भांडण करत असले तरी सुद्धा हरी बोला आणि हरी बोला तांडता. हरी हे जग भांडण सुद्धा संसारातलं करतोय तरी सुद्धा हरीचं नाव मनात चिंतन ठेवा, तुम्हाला काही फरक पडणार नाही. नंतर हरी बोला दळता, हरी बोला कांडिता. दळण कांडण करताना सुद्धा म्हणजे आपलं जीवनातलं सगळं कर्तव्य करत असताना जर हरी बोललो आपण तर ते सगळं कर्तव्य कर्म भगवंताला समर्पित होत आहे. आपण प्रसादाचं नेहमीच उदाहरण घेतो. घरामध्ये केलेला स्वयंपाक आणि भगवंताला दाखवलेला स्वयंपाक जो असतो त्याची गोडी आपोआप वाढते. सूक्ष्म देहाने भगवंत ते खातो. मग तसं म्हटलंय हरी बोलता जाता उठता बसता. हरीचं नाव घेतलं तर आपल्यामधला सात्विक गुण जागृत होतो, जो मुळामध्ये आहे प्रेम करण्याचा. हे जे 6 षड्रिपू आहेत ना, त्या षड्रिपूंना असं आपण बदलवू शकतो. तेच षड्रिपूंचा चांगला उपयोग जर केला तर भगवंत खुश होतो. नंतर सावतामाळी सुद्धा म्हणतात आहे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी करत असताना, त्यांनी ते कष्ट करत असताना अवघी विठाई माझी. मिरची आणि कोथिंबिरी ही माझी पंढरी. कुठे गेले पंढरीला ते. मला जायचं नाही आहे पंढरीला. या शेतीमध्ये जे मिळतंय त्यामध्येच मी माझा तृप्त आहे असं जेव्हा म्हणतो तर हिरकणी त्या स्त्रीसारखा ह्यांचा जो सगळं लक्ष त्यांनी त्या शेतीमध्ये घातलंय तरी विठोबा त्यांना पावलेला आहे. मग हे सगळं उदाहरण ते 6 जे रिपू आहेत आपले षड्रिपू, त्यांना रिपू न करता ते आपले मित्र झाले. ते जर मित्र झाले ते कशाने होतील. समर्थ म्हणतात हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. तसे याच्यासाठी एक उदाहरण आहे जे आपण बोललोय. मला वाटतं की कागद एकच असतो, वेगवेगळ्या प्रकारचे कागद असतात. कशावर रामायण लिहिलं जातं, कधी महाभारत लिहिलं जातं, कधी आपले श्लोक लिहिले जातात. आणि हे जेव्हा लिहितो आणि तो जो त्या कागदाला किती कोण किंमत देत आहे. पण एखादा कागद जो आहे आपला पैसा रुपया, त्याच्यावरती गव्हर्नरची सही असते. गव्हर्नरची सही जेव्हा गव्हर्नर करतो की 20 रुपये या व्यक्तीला मी देतो आहे, अशी जेव्हा गव्हर्नरची सही येते तेव्हा त्या कागदाला 20 रुपयाची किंमत येते. जितका चेक असेल त्या चेकवर त्याची सही झाली तेवढी त्या कागदाची किंमत तशी वाढते. मग तसं आपल्या जीवनामध्ये जर आपण त्या भगवंताची सही घेतली
भगवंताच्या नामाने जर आपण सगळ्या गोष्टींना सुरुवात केली तर ती गव्हर्नरची सही जशी कागदाला किंमत देते तशी आमच्या जीवनाला भगवंत किंमत देतात. आणि असा हा स्वयंभू स्वतः स्वार्थी निजस्वार्थ साधलेला व्यक्ती ताठ मानेने जगू शकतो. असं ताठ मान पाहिजे आपल्याला की खाली मान घालून जीवन जगायचं आहे हे सांगा. म्हणून म्हणतात ते की कर्माला भगवत भावाची जोड दिली म्हणजे कर्माचा दर्जा बदलतो आणि कर्मच पूजा ठरतं. आता हे जे कर्म माझं पूजा ठरलं, मग अशा प्रकारचं जर मी कर्म केलं तर हे षड्रिपूंचा मला त्रास होईल का? आज सुरुवातीला मी तेच म्हटलं की शनैश्चर जयंती आहे. शनीची अष्टक म्हणणं किंवा शनीचा श्लोक म्हणणं भाग आहे. कारण शनीची आपल्यावरती खूप खूप काम आपलं शनी करतोय, वाईट किंवा चांगलं. म्हणजे प्रत्येक वेळी शिक्षा देण्याचं काम शनी करतो आपल्याला. पण शनीचं अष्टक म्हणण्यापूर्वी जर मारुतीला प्रसन्न केलं, मारुती प्रसन्न झाला की रामराय प्रसन्न होतात. त्यामुळे या शनीची बाधा आपल्याला जाणवत नाही. तसं हे षड्रिपू आहेत आपल्याजवळ. त्यांची प्रत्येकाची कर्म करायची पद्धत आहे. ते कर्म करायचं आहे, पण त्याला जोड द्यायची आहे भगवंताच्या नामाची. आणि ते अतिशय सोपं नाव आहे. जे हरे राम हा मंत्र सोपा जपारे, एवढा सोपा मंत्र तुम्हाला जपायला सांगतो. तेवढं केलं शनी पीडा नाही, ग्रह पीडा नाही, राहू केतू नाही. मी त्याच्यावरती एक अमृतकाळामध्ये कविता सुद्धा आपोआप लिहिल्या गेली आहे की ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची बाधा आपल्याला बाधतच नाही, इतकी जर आपली प्रगती होत असेल, समाजाचा आपल्याला त्रास होत नाही, आपल्याला स्वार्थामध्ये आपण बरबटलो असं आपल्याला जाणव, आपली मती जर षड्रिपूंवर पार करून याच्याशी माझा काही संबंध नाही म्हणून अलिप्त राहू शकते, हा मोक्ष आहे. मग त्यांनी म्हटलंय ना, नरदेह हा श्रेष्ठ, नाना देहामध्ये वरिष्ठ, जयाचे निचुके अरिष्ट यमयातनेचे. मग यमयातना म्हणजे मरण. ते मरणाबद्दल न बोलता याच क्षणी जर मोक्ष आणि सत्य माझ्या डोळ्यासमोर उघड झाला तर ते करण्याची सोपी रीत समर्थ सांगतायत. आपल्याला फक्त आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला रामाचा मंत्र जपायचा आहे. एवढं केल्यानंतर विकार हे परमेश्वराने दिलेले आहेत. हे आता आपल्याला पटलं. विकार परमेश्वराने दिले आहेत म्हणजे त्याचा उपयोग आहे. विकारांचा उपयोग करायला पाहिजे. त्या आकाशाच्या ब्राह्मणाची गोष्ट जशी आहे, कोणतेच विकार नाही आणि निर्विकार असा जर तो राहिला तर शेवटी भगवंताला यावं लागलं. अरे बाबा, असा निर्विकार अवस्थेमध्ये याला किती दिवस ठेवू मी? त्याला मारायचं आहे मला. असे जीवन काय कामाचे की जे वाईटही नाही चांगलंही नाही, नुसता बसलाय. कोणत्याही प्रकारची भावना त्यांना, भगवंताची आवड ना संसाराची आवड, काहीच नाही त्याला. मग काहीच नसेल तर मी जगवू कशाला याला? बरं, मारावं म्हटलं तर मरत नव्हता, कारण त्यांच्यामध्ये भावना नसल्यामुळे जन्म मरणाच्या फेऱ्यातून तो सुटलेला होता. पण तरी मारणं भाग आहे. म्हणजे विकार देणं हे कुणाचं कर्तव्य आहे? विकार कुणी दिले? भगवंतानी. त्या विकारातूनच तुमचा मार्ग सांभाळायचा आहे. जसं ऊन असल्याशिवाय सावलीची किंमत कळत नाही, दुःख असल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही. त्यामुळे हे विकार भगवंतांनी देऊन टाकले आपल्याला. त्यांनी दिलेले विकार, फक्त ते विकार विवेकाने समजून घेणे, सद्गुरूंच्या मार्गाने जाणे आणि रामाचा जप करणे. रामाचा म्हणजे आपल्या आराध्य देवाचा अतिशय सोपा असा मंत्र जर म्हटला तर ते कुठे वापरायचं, काय वापरायचं, हे जे षड्रिप आहे ते आपल्याला कळतं. आणि त्याचा उपयोग करून त्याच्या शिडीच्या साह्याने आपण वर वर जातो. त्याच्या आता जिथे जिथे शक्ती असते त्या सगळ्या ठिकाणी जिथे जिथे शक्ती आहे, कोणतीही असो, कोणती शक्ती, की आर्थिक शक्ती असो, बुद्धीची शक्ती असो, बल असो, कोणतीही शक्ती असो, तिथे हा मद येतो. हे आपण उदाहरणात बघू शकतो. ज्या ज्या ठिकाणी या गोष्टीचा अतिरेक आहे त्या ठिकाणी व्यक्ती मदोन्मत्त होतो, अहंकारी होतो. मग त्याला या सगळ्या अहंकारी झाल्याबरोबर भगवंत त्याला मनातून काढून टाकलो आणि त्यांनी सांगितलंय की समाधान माझ्याजवळ आहे, तुला संसारामध्ये समाधान मिळणार नाही. त्यामुळे तुझ्याजवळ कितीही बल असलं, कितीही शक्ती असली आणि कितीही बुद्धी असली तरी तू माझ्याजवळ पोहोचू शकत नाही. त्यामुळे हे जर तुला असा जो भ्रम निर्माण झालाय, मदोन्मत्त तू जो झालाय, तू जो डोलसी बोलसी साधू वृंदा, तू सगळ्यांची खिल्ली उडवतो, तुला स्वतःचा इतका अहंकार झालाय, इतका मत्सर स्वार्थ, मग तो असुर झाला. तो वाईट नाही, तो सत्वगुणांचा नाही झाला, तो असुर झालाय. मग ते असुर संपवणं आपलं काम आहे. आणि तो असुर कसा संपतो, त्याची जर प्रगती होणार नाही आहे हे निश्चित झालं तर हे आपल्याला कळलं पाहिजे. मग आपण ही असुरी वृत्ती सोडून, त्याचा अतिरेक सोडून आपल्याला काय करायचं आहे, फक्त हरे राम हा मंत्र सोपा जपारे. अकारण अन्याय, अत्याचार, स्वतःचं स्वास्थ्य, समाधान, शांती आपण गमवतो जी गमवायला नको आहे.
अशासाठी अशा नादान व्यक्तींना समर्थ कळवळून जागृत होण्याचा सल्ला देतात. म्हणून त्यांना काय म्हणतात आहे, नेणसी बुद्धिमंदा. त्यांना म्हटलंय त्यांनी बुद्धिमंदा. या ठिकाणी आपण पुढचा श्लोक सुरू करू शकत नाही कारण 9:55 झाल्या. त्यामुळे या एका श्लोकावर थांबते आणि आपण माझं स्वतःचं जे अमृतकणामधलं एक यावरती आलेलं आहे जे आपण आता बोललो आहे त्याबद्दल. देव पाहावा पहावा, देव पाहावा पहावा, देव नाचून या गावा, देव मस्तकी धरावा, देव जीवीचा विसावा, देव पाहावा पहावा, देव दाट घन दाट, देव दाट घन दाट, मोर नाचतो वनात, देव कस्तुरी नाभित, देव आत आत आत, देव दाट घन दाट, मोर नाचतो वनात, देव कस्तुरी नाभित, देव आत आत आत, डोळे पाहती कौतुक, डोळे पाहती कौतुक, जग सोहळे अप्रूप, डोळ्यात वळवत, देव तेथे चिडोलत, देव पाहावा पहावा, वा धुंद आनंदी आनंद. यामुळे होतो काय, धुंद आनंदी आनंद, कसा वसे हा देहात. आणि मरण देहाचं होत आहे असं समर्थ म्हणाले की समर्थांनी जागृत केलंय की देहाचं मरण होत आहे. मग आपण म्हणतोय धुंद आनंदी आनंद, कसा वसे हा देहात, जेव्हा मन शांत शांत, चित्त एकाग्र भंग, जेव्हा मन शांत शांत, चित्त एकाग्र भंग, देव पाहावा पाहावा, वारी मनाची विरक्ती. आता वारी येते आषाढाची. वारी मनाची विरक्ती, नको देहाची आसक्ती, नसे वेगळी हो मुक्ती, आस नाही ही निवृत्ती. वारी मनाची विरक्ती, नको देहाची आसक्ती, नसे वेगळी हो मुक्ती, आस नाही ही निवृत्ती, देव पाहावा पहावा, नको वाट संसाराची, नको वाट संसाराची, मनवारी या देवाची, कृतार्थता या जन्माची, आस सुफळ देहाची, कृतार्थता या जन्माची, आस सुफळ देहाची, देव पाहावा पहावा, देव नाचून या गावा, देव मस्तकी धरावा, देव जीवीचा विसावा, देव मस्तकी धरावा, देव मस्तकी धरावा. जय जय रघुवीर समर्थ. भरजन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन बोला राम राम राम. भरजन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. जय जय रघुवीर समर्थ. आवाहनं न जानामि, न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. आज आपण शनिश्चर जयंतीच्या प्रित्यर्थ म्हणायला हरकत नाही.